Hello dear student, welcome to the class, welcome to the RK Pharma. So आज आपण बघणार आहे भाग 2 जो की आहे माहितीचा अधिकार 2005, माहितीचा अधिकार 2005 आणि अधिनियम महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015. लास्ट क्लासमध्ये आपण टोटल 30 क्वेश्चन्स केलेले आहेत आणि या क्लासपासून आपण 31 पासून अप टू मला वाटतं 35 वगैरे क्वेश्चन्स होतील. ठीक आहे. सो दोज हू आर न्यू टू द चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला सुद्धा प्रेस करून घ्या. क्वेश्चन नंबर 31 आपण बघूया. लास्ट क्लासमध्ये मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 32 आय थिंक होमवर्क दिलेला आणि माझ्या अकॉर्डिंग मला असं वाटलं की क्वेश्चन नंबर 30 आणि क्वेश्चन नंबर 31 हा सेम आहे, बट सेम नाही आहे. बघा इथे काय विचारलेलं आहे, माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत केंद्रीय माहिती आयोगाच्या स्थापनेबद्दल कोणत्या कलमात उल्लेख करण्यात आलेला आहे. याचा आन्सर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आहे कलम 12 मध्ये. आणि क्वेश्चन नंबर 31 बघा, जे की आहे या क्लासचा नवीन क्वेश्चन आणि फर्स्ट क्वेश्चन. माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत राज्य माहिती, तिथे काय दिलेलं आहे केंद्रीय माहिती आणि इथे काय दिलेलं आहे राज्य माहिती. काय दिलेलं आहे राज्य माहिती आयोगाच्या स्थापनेबद्दल कोणत्या कलमात उल्लेख करण्यात आलेला आहे. तर यामध्ये सुद्धा कलम तेच दिलेला आहे 12, 15, 21, 10, 11. तर कुठल्या कलमामध्ये आहे राज्य माहिती आयोगाच्या स्थापनेबद्दल, तर याचा उल्लेख केला गेलेला आहे तो म्हणजे कलम 15 मध्ये. कुठे केला गेलेला आहे कलम 15 मध्ये. ठीक आहे, ऑप्शन बी इज द करेक्ट वन. केंद्रीय विचारलं तर कलम 12 आणि राज्य विचारलं तर कलम 15 मध्ये केलेलं आहे. ठीक आहे. नंतर बघा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कोणते प्रकरण हे केंद्रीय माहिती आयोगाच्या संबंधित आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कोणते प्रकरण हे केंद्रीय माहिती आयोगाच्या संबंधित आहे. प्रकरण 4, प्रकरण 2, प्रकरण 1 आणि प्रकरण 3. तर कुठलं प्रकरण जे हे आहे ते केंद्रीय माहिती आयोगाच्या संबंधित आहे, तर ते आहे प्रकरण 3. कुठलं आहे प्रकरण 3. ऑप्शन डी इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या अध्यक्षतेखाली लोकसेवा हक्क अधिनियम समिती नेमली होती. द फर्स्ट वन स्वाधीन क्षेत्रीय, सेकंड वन UPS मदन, थर्ड वन दिनेश कुमार जैन, लास्ट वन अजय मेहता. सो विच इज द करेक्ट वन. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या अध्यक्षतेखाली लोकसेवा अधिनियम समिती नेमली होती, तर ती होती स्वाधीन क्षेत्रीय. कुठलं स्वाधीन क्षेत्रीय. ठीक आहे, ऑप्शन ए इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 33. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 राजपत्रात कधी प्रसिद्ध करण्यात आला. फर्स्ट वन 21 ऑगस्ट 2015, सेकंड वन 12 ऑगस्ट 2015, थर्ड वन 15 ऑगस्ट 2015 आणि लास्ट वन 2 ऑक्टोबर 2014. सो महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 राजपत्रात कधी प्रसिद्ध करण्यात आलेला होता, तर तो आला होता 21 ऑगस्ट 2015ला. कधी 21 ऑगस्ट 2015ला. ऑप्शन ए इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा महाराष्ट्र विधानसभेत कधी संमत झाला. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा महाराष्ट्र विधानसभेत कधी संमत झाला. फर्स्ट वन 15 जुलै 2015, सेकंड वन 25 ऑगस्ट 2015, थर्ड वन 14 जुलै 2015, लास्ट वन 2 जानेवारी 2015. तर कधी संमत झालेला आहे तो, तर तो झालेला आहे 15 जुलै 2015, म्हणजे आजचाच दिनांक. ठीक आहे, 15 जुलै 2015. गॉट इट. नेक्स्ट बघा ICT फुल फॉर्म. ICT फुल फॉर्म. तर ICTचा फुल फॉर्म काय असतो, तो असतो इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. काय असतो इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजी
ऑप्शन बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, डिजिटलपासून ॲनालॉगमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? डिजिटलपासून अनलॉगमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? डिमॉड्युलेशन, मॉड्युलेशन, कन्व्हर्शन, त्यापैकी काहीही नाही. तर याला काय म्हटलं जातं? याला म्हटलं जातं मॉड्युलेशन. काय म्हटलं जातं? मॉड्युलेशन्स. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 38. खालीलपैकी कोणती उपकरण हे इनपुट डिव्हाइस नाहीत? फर्स्ट वन मॉनिटर, सेकंड वन माउस, थर्ड वन कीबोर्ड, लास्ट वन जॉयस्टिक. विच इज द करेक्ट वन? सो इनपुट डिव्हाइस नाही विचारलेलं आहे, ते म्हणजे मॉनिटर. यापैकी मॉनिटर हे इनपुट डिव्हाइस नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 39. कम्प्युटर मेमरीचे एकक कोणते? सर्वात इझी क्वेश्चन आहे. कम्प्युटर मेमरीचं एकक आहे ते असतं काय? किलोबाईट. काय असतं? किलोबाईट. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 40. रँडम ॲक्सेस मेमरी, रँडम ॲक्सेस मेमरी ही कोणत्या प्रकारची मेमरी आहे? परमनंट, टेम्पररी, फ्लॅश आणि स्मार्ट. विच इज द करेक्ट वन? तर ही आहे टेम्पररी. कशा टाईपची आहे? टेम्पररी. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, विंडोज चा उपयोग कशासाठी केला जातो? शटडाऊन, रिस्टार्ट, डेस्कटॉप लॉक, लॉग ऑफ. सो विंडोज चा जो उपयोग असतो तो डेस्कटॉप लॉक करण्यासाठी असतो. कशासाठी असतो? डेस्कटॉप लॉक करण्यासाठी असतो. ऑप्शन सी इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 42. MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये अक्षरे खालील रेड लाईन काय दर्शवते? खूपदा आपण बघितलं असेल, तुम्ही MS वर्डमध्ये काय टाईप करत असताना रेड अशी मार्किंग येतं. एखादा वर्ड लिहिला असेल त्याखाली असं असं करून येतं. बरोबर आहे. ही रेड लाईन जी आहे ती काय दर्शवते? तर ती दर्शवते काय? स्पेलिंग मिस्टेक आहे. काय दर्शवतं? की तुमची कुठेतरी स्पेलिंग मिस्टेक आहे. ठीक आहे. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 43. महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 हा महाराष्ट्र शासनाचा कितवा अधिनियम आहे? महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा महाराष्ट्र शासनाचा कितवा अधिनियम आहे? 11वा, 21वा, 31वा आणि 33वा. तर कुठला आहे हा? तर हा आहे 31वा. कुठला आहे? 31वा. ऑप्शन सी इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 44. महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियमांमध्ये किती प्रकारच्या अर्जांचे नमुने देण्यात आलेले आहे? फर्स्ट वन 5, सेकंड वन 8, नंतर 4 आणि 6. महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियमांमध्ये किती प्रकारच्या अर्जांचे नमुने देण्यात आलेले आहे? तर ते आहे एकूण 5. किती आहे? 5. ऑप्शन ए इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 45. कोणत्या ऑनलाईन पोर्टलची निर्मिती महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या अभावी अंमलबजावणी करण्यासाठी केलेली आहे? तर फर्स्ट वन जनसमर्थ पोर्टल, सेकंड वन सारथी पोर्टल, थर्ड वन जनसेवक पोर्टल अँड लास्ट वन आपले सरकार पोर्टल. सो विच इज द करेक्ट वन? तर कुठलं आहे ते? ते आहे आपले सरकार पोर्टल. ऑप्शन डी इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मध्ये एकूण किती कलमं आहेत? किती आहे? महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मध्ये एकूण किती कलमं आहेत? तर एकूण 30 कलमं आहे यामध्ये. किती आहे? 30 आहे. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 47. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमामध्ये व्याख्या देण्यात आलेल्या आहेत? कलम 2, कलम 3, कलम 4, कलम 1. तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमात व्याख्या देण्यात आलेल्या आहे? तर ते आहे कलम 2 मध्ये. कुठे आहे? कलम 2 मध्ये. ऑप्शन ए इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 48. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील हे कलम
शब्दावन काय आहे तिथे, शब्दावनाने केलेले कृतीला संरक्षण देते. कलम 18, कलम 21, कलम 5 आणि कलम 10. सो माहितीचा अधिकार 2005 मधील हे कलम शब्दावनाने केलेल्या कृतीला संरक्षण देते. तर कुठलं कलम देते, तर ते आहे कलम 21 मध्ये. कुठलं आहे, कलम 21. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 49. केंद्रीय माहिती आयुक्तची नियुक्ती कोण करतं? पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती, लोकसभा सभापती. सो केंद्रीय माहिती आयुक्तची नियुक्ती जी असते ती केल्या जातं राष्ट्रपतीकडनं. कुणाकडनं? राष्ट्रपती. ऑप्शन सी इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 50. राज्य माहिती आयुक्तची नियुक्ती कोण करतं? राज्य माहिती आयुक्तची नियुक्ती कोण करतं? राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, पंतप्रधान. तर हे करत असतं राज्यपाल. कोण करत असतं? राज्यपाल. ऑप्शन ए इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 51. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहितीची विनंती केल्यापासून किती दिवसाच्या आत माहिती देण्यात येते? माहितीचा अधिकार 2005 अंतर्गत माहितीची विनंती केल्यापासून किती दिवसाच्या आतमध्ये ती माहिती देण्यात येते? 45 दिवसाच्या आतमध्ये, 30 दिवसाच्या आतमध्ये, 10 दिवसाच्या आतमध्ये आणि 90 दिवसाच्या आतमध्ये. तर विच इज द करेक्ट वन? सर, तर ही दिली जातं 30 दिवसाच्या आतमध्ये. किती? 30 दिवसाच्या आतमध्ये दिली जातं. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 52. माहितीचा अधिकार या कायद्याअंतर्गत मागितलेली माहिती एका व्यक्तीची जीवित व स्वातंत्र्य संबंधित असेल तर विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती कालावधीत माहिती देणे बंधनकारक आहे? 48 तासांमध्ये, 24 तासांमध्ये, 12 तासांमध्ये की 6 तासांमध्ये? विच वन इज द करेक्ट वन? सर, तर ती माहिती 48 तासांच्या आतमध्ये देण्याचा अर्ज मिळाल्यापासून किती तासामध्ये? 48 तासामध्ये माहिती देणे बंधनकारक असतं. ऑप्शन ए इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 53. माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत किमान व कमाल दंड मर्यादा किती आहे? किमान आणि कमाल. तो किमान असते 250. किमान किती असतं? 250. आणि कमाल किती असतं? 25,000. किती असतं? 25,000. ऑप्शन ए इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 54. माहितीचा अधिकारमध्ये माहिती देण्यापासून अपवाद कोणत्या कलमात देण्यात आलेला आहे? माहितीच्या अधिकारमध्ये माहिती देण्यापासून अपवाद कोणत्या कलमात देण्यात आलेला आहे? कलम 31, कलम 5, कलम 8, कलम 9. तर कुठल्या कलममध्ये देण्यात आलेला आहे? तर तो आहे कलम 8 मध्ये. कुठे आहे? कलम 8 मध्ये. ऑप्शन सी इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत अपील करण्याचे किती टप्पे आहेत? 2, 3, 4 आणि 5. किती टप्पे आहेत? तर एकूण यामध्ये टप्पे आहेत ते म्हणजे 3. किती टप्पे आहेत? 3 टप्पे. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. एक मिनटं, असं मी सीच सांगितलेलं आहे ना, कोणत्या कलमामध्ये अपवाद देण्यात. हां, ऑप्शन सी इज द करेक्ट वन. नेक्स्ट, हा हे ऑप्शन बी इज द करेक्ट वन. अपील करण्याचे किती टप्पे आहेत? तर 3 टप्पे आहेत. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार महाराष्ट्र शासनाला अडचणी दूर करण्याचा अधिकार आहे? कुठलं कलम हवं आहे त्याला? कलम 21, कलम 23, 28, 29. विच इज द करेक्ट वन? सो कलम 29. कलम 29. ऑप्शन डी इज द करेक्ट वन. पुन्हा क्वेश्चन वाचते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार महाराष्ट्र शासनाला अडचणी दूर करण्याचा अधिकार आहे? तर तो आहे कलम 29. ऑप्शन डी इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा,
महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार हा झाला आहे का? सद्भावनेने केलेल्या कृतीस संरक्षण देण्याचा अधिकार महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाला आहे. कलम 25, कलम 26, कलम 21 आणि कलम 24. तर कुठल्या कलमानुसार आहे ते? ते असतं कलम 25 मध्ये. कुठल्या? कलम 25 मध्ये. ऑप्शन ए इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 58. महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे पहिले मुख्य आयुक्त कोण होते? महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे पहिले मुख्य आयुक्त कोण होते? स्वधीन क्षेत्रीय, UPS मदन, अजय मदन आणि मनु कुमार. कुठलं आहे? महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे पहिले मुख्य आयुक्त जे होते ते होते स्वधीन क्षेत्रीय. काय होते? स्वधीन क्षेत्रीय. ऑप्शन ए इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 59. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार शासनाला लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करता येतो? महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कोणत्या कलमानुसार शासनाला लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करता येतो? तर कलम 7, कलम 8, कलम 12 आणि कलम 21. तर कुठल्या कलमाचा? तर तो आहे कलम 7. कुठला आहे? कलम 7. ज्यांना एक वेळी बघायला थोडं कन्फ्युजन क्रिएट होते, ही क्लास रिपीटेडली बघा. ठीक आहे, कारण ते कंटिन्युअसली कलम येतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 60. माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत तक्रारी संबंधित चौकशी करताना केंद्रीय माहिती आयोगाला कोणत्या न्यायालयाचे अधिकार आहेत? द फर्स्ट वन दिवाणी न्यायालय, सेकंड वन फौजदारी न्यायालय, थर्ड वन सत्र न्यायालय, लास्ट वन कुटुंब न्यायालय. तर माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत तक्रारी संबंधित चौकशी करताना केंद्रीय माहिती आयोगाला कोणत्या न्यायालयाचे अधिकार आहे? तर ते आहे दिवाणी न्यायालय. कुठलं आहे? दिवाणी न्यायालय. ठीक आहे, ऑप्शन ए इज द करेक्ट वन. थर्ड नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 61. माहितीचा अधिकार ऑनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? माहितीचा अधिकार ऑनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल. तर कुठलं आहे? तर ते आहे महाराष्ट्र. कुठलं आहे? महाराष्ट्र. ऑप्शन बी इज द. पहिले ऑनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य विचारलेलं आहे, तर ते आहे महाराष्ट्र. नेक्स्ट बघा, माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत एकूण किती वेळा अपील करता येतं? माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत एकूण किती वेळा अपील करता येतं? एकदा, दोनदा, तीनदा आणि अनिश्चित वेळा. तर कितीदा करता येतं? तर ते करता येतं दोनदा. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 63. जेव्हा कम्प्युटरवर आपण एखादा डॉक्युमेंट फाईलमध्ये काम करीत असतो तेव्हा ते डॉक्युमेंट तात्पुरते कुठे साठवले जाते? फर्स्ट वन CPU, सेकंड वन रॅम, रोम आणि CD रोम. कुठे साठवले जाते? तर ते टेम्पररीली साठवलं जातं रॅममध्ये. ठीक आहे, ऑप्शन बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, ISPचा फुल फॉर्म विचारलेला आहे. काय असेल? इंटरनेट सोशल प्रोव्हायडर असेल, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असेल, इंटरनेट सिम प्रोव्हायडर असेल किंवा यापैकी नाही. सो व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ISP? काय असेल ISP? तर ISP आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. काय आहे? इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. गॉट इट? सो इन दिस क्लास वी हॅव कम्प्लीटेड क्वेश्चन 34 क्वेश्चन्स. ठीक आहे, आणि लास्टमध्ये किती केलेले आहेत? 30 क्वेश्चन. टोटल 64 क्वेश्चन आतापर्यंत आपण कंप्लीट केलेले आहे. नेक्स्ट क्लासमध्ये पुन्हा समोरचा भाग घेऊया. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग. आणि ज्यांना DMER टेस्ट सिरीज हवी आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा किंवा ग्रुपला जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. टेलिग्राम ID गिवन आहे इन द डिस्क्रिप्शन बॉक्स. तुम्ही जॉईन करू शकता. आणि टेलिग्राम एकदा लेफ्ट केल्यानंतर यामध्ये तुम्हाला ॲड होता येणार नाही अशी सिस्टम त्या टेलिग्राम IDला आहे. कृपया नंतर मला मेसेज करू नका. ठीक आहे. सो थँक्यू फ्रेंड. ज्यांनी अजूनपर्यंत क्लासला लाईक आणि सबस्क्राईब नाही केलेले आहे करून घ्या.
आणि तुमच्या फ्रेंड्स सर्कलपर्यंत शेअर करा. ठीक आहे. धन्यवाद.